आणि स्क्वेअर लेग पंच स्वप्नील. 3 षटकांचा सामना असेल बघा, सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. 3 षटकांचे सामने आपण खेळवणार जातो मात्र. आणि स्ट्राईक एंडला असेल बघा श्री 11 संघाचा 12वा खेळाडू. श्री 11 संघाचा 12वा खेळाडू देखील आलाय मैदानात. यायचं आपण. स्ट्राईक एंडला असेल राहुल पारकर. बघा खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती आहे, आपण जे भोजन केलंय ते मात्र आपण ना एक कॅरी बॅग ठेवली आहे त्यातच टाकायचं बघा, बाकी कुठे टाकायचं नाही आहे मैदानात. कोणीही बेंचेसवर ते ठेवायचं नाही आहे खाऊन, याची विनंती आहे बघा. आम्हाला प्रेक्षक देखील सांगतायत, आपण देखील नोंद घ्यायची त्याची बघा. बघा आगास केलाय, पहिल्याच चेंडूवर सत्कार मारलाय राहुल पारकरने. प्रीतम बघा, प्रीतम आलाय. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी पहिलं षटक करून गोलंदाजी मार्कवर प्रीतम. स्ट्राईक एंडला राहुल. पहिलं चेंडू नक्कीच चौकार आलाय. आता मात्र पुन्हा एकदा तीच सुरुवात बघा. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर एक अवंत रूपाची धाव, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. आता मात्र आगास केलाय, पूर्णपणे हल्ला बॉल नक्कीच केलाय प्रीतमवर पहिल्या चेंडूपासून. राहुल देखील कम आखून चालणार नाही, तो देखील एक चांगला घातक असा फलंदाज म्हणजे जे ओळख आहे दिवा संघाचा, श्री 11 संघाचा, तोच मात्र स्ट्राईक एंडला आहे. त्याला रोखण्याचं काम पूर्णपणे करावं लागेल, तेच म्हणजे खलास संघाला. 2 चेंडू नक्कीच राहुलने आपल्या नावावर केलेत. विचार करता पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर एक स्वाईट चेंडू, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. पुढचा चेंडू. आता मात्र प्रीतमने नक्कीच कमबॅक केलाय. ज्या निर्धाव चेंडूची आवश्यकता होती तो चेंडू नक्कीच मैदानात फेकलाय बघा. नक्कीच टाळ्या झाल्या प्रत्येक चेंडूवर, नक्कीच निर्धाव चेंडूवर टाळ्या नक्कीच वाजवतील, तेच म्हणजेच खलास संघ. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 4था चेंडू घेऊन आता मात्र थोडीशी दिशाहीन गोंधळ बघा. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न पण पंचांनी त्वरित दंडित केलाय आणि 9 चेंडू देखील घोषित केलाय. 9 धावसंख्या झाली, 12 धावसंख्या झाली. प्रकार एकूण 10 धावा. 3 चेंडू आणि 10 धावा बघा. 3 षटकांचा सामना असेल, प्रत्येक संघाने नोंद घ्यायची. स्वीपचा फटका, स्वीप सक्सेसफुल. आलाय चौकार बघा. चेंडू लागताच गोळीच्या वेगाने सीमारेषा पार झाल्या आणि आलाय चौकार. विचार केला तर या षटकामध्ये आत्तापर्यंत 3 चौकार नक्कीच लगावले, तेच म्हणजे राहुलने, आणि फक्त एक निर्धाव चेंडू टाकलाय, तोच म्हणजे प्रीतमने. पाचवा चेंडू गुण राहुलसाठी. पंचाने लाऊड अपील केली आहे. पंचाने 9 चेंडू घोषित केले बघा. लाईन नक्कीच ओव्हर स्टेप केलंय, तेच म्हणजे प्रीतमने. आणि 9+1 एकूण 2 धावा. एकूण 2 धावा नक्कीच नोंद केली जाईल. आणि धावसंख्या धाव वेगाने वाढ चालली बघा. धावसंख्या धाव झाली, एकूण 16 धावा झालेत बघा. बघा पंचांशी वादावाद करायचा नाहीये, सिंगलच जावे का. धन्यवाद. बघा क्षमा असावी. 1 धाव नक्कीच मायनस केली जाईल. धावसंख्या झाली वाढ. धावसंख्या फक्त आणि फक्त 15 धावा. नक्कीच आम्हाला पंच देखील सांगत असताना फक्त जी अवंतर स्वरूपाची धाव आहे तीच नोंद केली जाईल. एक्स्ट्राची धाव कोणतीही नोंद केली जाणार नाहीये बघा. थोडंसं फंबल नक्कीच झालेत, पण सिंगल स्वरूपाचे 1 धाव. षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला असेल. आता मात्र अक्षय. बघा अक्षयसाठी पहिला चेंडू प्रीतमचा. दुसऱ्या सरीतील पहिला सामना पुढे घेण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट आणि आलाय चौकार बघा. आगास गोड केलाय आणि शेवट देखील गोड केलाय चौकाराने, आणि षटक देखील संपलंय. षटकाचा विचार करता षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या, तेच म्हणजे आतापर्यंत 20 धावा बघा. फारच महागडं षटक. विचार केला तर 3 षटकांचा सामना आहे आणि पहिल्याच षटकामागे धावा खर्च केल्या एकूण 20 धावा. नक्कीच एक सावध सुरुवात करायची होती, पण मात्र प्लस पॉईंट देऊन गेलाय, तोच म्हणजे प्रीतम. श्री 11 संघाला आणि नवीन गोलंदाजी मार्कवर संघाचा
ऑलराऊंडर खेळाडू, जी एक संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणजे ओळख आहे, रुचित. स्ट्रायकेला असेल राहुल पारकर, मॅन फ्रॉम दिवा, श्री 11 संघाचा एक घातक असा फलंदाज आणि एक चांगला खेळाडू म्हणजे ओळख आहे. लेट कट बघा आणि आलाय चौकार. पहिल्याच चेंडूवर आगास केलाय बघा, प्रत्युत्तर दिलाय पहिल्याच चेंडूवर. विचार केला तर पहिल्या षटकाच्या चौकार नक्कीच सुरुवात केला आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला देखील चौकारानेच सुरुवात केली आहे बघा. तीच म्हणजे राहुलने पहिल्याच चेंडूवर एक मोठा हल्ला केलाय. प्रत्युत्तर देईल का रुचित? नक्कीच कॅचची संधी, पण मात्र थोडस मागे राहिला प्रीतम आणि सिंगल स्वरूपाची एक धाव नक्कीच मिळून गेली आहे. तीच म्हणजे श्री 11 संघाला धावसंख्या झाली तर आतापर्यंत 25 धावा झाल्या. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. पहिल्या सत्राचा विचार केला तर पहिलं सत्र नक्कीच संपलं. आपल्याला 10 संघ एकूण मिळाले आणि आता मात्र चौकार. धावसंख्या धावफलक झाला एकूण 29. प्रत्येक चेंडूवर आता मात्र प्रति हल्ला करते तोच म्हणजे अक्षय. आतापर्यंत 2 चेंडू 2 चौकार नक्कीच मारले. तोच फलंदाज स्ट्रायकिंगला अक्षय, गोलंदाजी मार्कवर रुचित. कॅचची संधी, सुरेख झेल आदित्यकडनं आणि फलंदाज झालाय बाद. ज्या विकेटची गरज होती ना तो विकेट नक्कीच मिळालाय. आता मात्र मैदानात दाखल होतं एक दिवा एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे अक्षय गुरव. बघा विकेटची गरज नक्कीच होतं. संघर्ष मैदानात चालू होता रुचित, त्याने संघर्षाला यश मिळालंय. सुरेख झेल देखील पकडलाय रुचितने आणि आता मात्र पंचांचे दुनिया संबंध. पंचाने वाईट चेंडू, सुरेख झेल पकडलं बघा आदित्यने. ज्या विकेटची गरज होतं विकेट नक्कीच मिळवून दिलाय. 2 चौकार नक्कीच मारलं होतं आकाशने, पण आकाशला देखील मैदान सोडावं लागतंय, पण हरकत नाहीये. स्कोरचा विचार केला आतापर्यंत 30 धावा मैदानात नक्कीच झाले. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. वारंवार रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. बघा बायची धावे का? धन्यवाद. तर चला सामना त्वरित चालू करायचा. बघा पंच आपण ठेवलेत, पंचांशी वादावाद करू नका. धावसंख्या धाव झाला एकूण 31 धावा झाल्यात बघा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, गोलंदाजी मार्क रुचित. एक विकेट नक्कीच मिळाला, ज्या विकेटची गरज होती, पण आता मात्र स्ट्राईक एंडला कोण तर राहुल पारकर. राहुलचा विचार करतो वैयक्तिक 4 चौकार आतापर्यंत लागले, तोच फलंदाज. आणि आता मात्र दिशान गोलंदाजी. आता मात्र वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, नक्कीच कट करण्याचा प्रयत्न होता, पण मात्र चेंडू पडताच क्षणी बाहेर गेला आणि वाईट चेंडू नक्कीच घोषित केल्या पंचांनी. फक्त स्ट्राईक चेंज करण्याचं, फक्त स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम नक्कीच केलंय आणि षटक देखील संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक झाला एकूण 33 धावा. शेवटचं षटक म्हणजे स्लॉगवरचं षटक, म्हणजेच संघाचा अनुभवी गोलंदाज म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं, त्याची ओळख आहे, तोच आलाय गोलंदाजी मार्कवर. गिरी आलाय बघा. आणि बघा मनीष बागळे यांचे देखील सुपुत्र मैदानात आलेत, ते देखील मंचावर आहेत. त्यांचं देखील पुढे जाऊन केलं डान्सिंग डाऊन द विकेट. सुरेख क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट. पंचांकडे अपील, पंचांकडे नक्कीच अपील केली जाते आणि पंच देखील चर्चा करतील आणि त्वरित आपल्याला देखील डिसिजन देतील. डायरेक्ट हिट तर नक्कीच लागलंय, पण मात्र फलंदाज बाद आहे का ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं असेल बघा. नक्कीच चर्चा केली जाते 2 पंचांमध्ये.
तर बघा फलंदाज नक्कीच नॉट आउट असेल. एक रन देखील पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बघा धावसंख्या धावफलकाचा एकूण 35 धावा. पहिल्या सत्रातील शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडला आहे राहुल. गोलंदाजी मार्कवर आहे गिरी. प्रत्येक चेंडूवर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार आणि हा देखील आलाय चौकार. चौकारच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकाचा एकूण 39 धावा. बघा दुसरं सत्र आणि दुसऱ्या सत्रातील पहिला सामना मैदानात रंगलाय तोच म्हणजे श्री 11 विपक्ष खल्लास 3-2-1-4 संघ. एका बाजूला दिवा तर एका बाजूला डोंबोली. दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट मैत्रीपूर्ण लढत नक्कीच मैदानात करताना आपल्याला दिसत आहेत. पण आता मात्र विचार केला तर पारडं नक्कीच जड झाले. तेच म्हणजे श्री 11 संघाचा पुन्हा एकदा पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न. तेवढंच डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. आता मात्र थोडासा नक्कीच संवाद दिसत नाहीये. वाद निर्माण झालाय आणि फलंदाज देखील बाद झालाय. बघा धावसंख्या झाल्या धावफलक एकूण 40 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पंचांचा चेंडू. पंचाने वाईट चेंडू घोषित केल्या. वाईटच्या स्वरूपात एक धाव नक्कीच ऍड केली जाईल स्कोअर बोर्डमध्ये. आणि धावसंख्या धावफलक झाले 41 धावा झाल्या. बघा 2 चेंडू नक्कीच लिगल चेंडू फेकावे लागतील. नो चेंडू. पंचाने लाऊड अपील नक्कीच केली आहे. नो स्वरूपात एक धाव. वारंवार नक्कीच चुका करत असताना दिसत आहेत आपल्याला मैदानात. अवंतर धावा नक्कीच रोखण्याचं काम करावं लागेल गोलंदाजांना. पण मात्र उर्वरित पहिल्या सत्रातील 2 चेंडूचा खेळ आणि धावसंख्या धावफलक झाली आतापर्यंत 42 धावा. आणि निर्धाव चेंडू टाकलाय का तर नक्कीच निर्धाव चेंडू टाकलाय बघा. आणि शेवटचा चेंडू स्लॉगवरच्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईक एंडला राहुल. राहुलचा विचार केला तर आतापर्यंत 5 चौकार ज्यांनी मारले तोच फलंदाज. स्ट्राईक एंडला आहे राहुल. शेवटचा चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी चुकी नक्कीच झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानात चालवला आहे आणि मैदानात काय घडतंय बघा. आणि बघा प्रमुख पाहुणे योगेंद्र दादा भोईर आपण देखील यायचे मंचावर. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल बघा. योगेंद्र दादा भोईर आपण देखील यायचे. प्रमुख पाहुणे आपण देखील मंचावर यायचं आणि नक्कीच मंचाची शोभा वाढवायची. चेक चेक चेक. हॅलो चेक चेक. येस जेडी थोडासा व्हॉल्यूम द्यायचा. जेडी थोडासा हलकासा व्हॉल्यूम द्या. जयदीप. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत आहोत श्रद्धांजली चषक. त्या श्रद्धांजली चषकामध्ये इथे अनेक मान्यवरांनी आपल्याला भेट दिलेली आहे. पण अनेकच मान्यवर आता पुन्हा एकदा आपल्या व्यासपीठावरती इथे आगमन होत आहे. माननीय सन्माननीय श्री योगेंद्र दादा भोईर यांचं इथे व्यासपीठावरती आगमन झालं. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत योगेंद्र दादा यांच्यासाठी. थँक्यू सो मच सर. आपण आल्याबद्दल आमच्या स्पर्धेला ही धावती भेट दिल्याबद्दल धन्यवाद आपले देखील. छत्रपती शिवाजी महाराजांना नमन केलंय. त्यानंतर सुरेंद्रच्या आपल्या फोटोला देखील नमन करत असताना योगेंद्र दादा वेलकम आपल्या या स्पर्धेमध्ये श्रद्धांजली चषकामध्ये. तर बघा प्रमुख पाहुणे आजच्या दिवसात आपल्याला फार फार दिसतीलच. एक धावती भेट नक्कीच आपल्या स्पर्धेसाठी दिली. त्यांचं देखील मनपूर्वक आभार असेल. आणि विजयासाठी आव्हान असेल तेच म्हणजे 45 धावसंख्येचं 18 चेंडू आणि 45 एक भलं मोठं असं आव्हान ठेवले. तेच म्हणजे खल्लास संघासमोर. खल्लास 3-2-1-4 संघासमोर 45 धावसंख्येचं एक आव्हान.
सूरज बघा आपण मंचावर यायचंय सूरज. बघा 45 धावांचं एक मला मोठं लक्ष ठेवलंय ते देखील पार करावे लागेल आणि विचार केला चेंडून जातं फक्त 18 चेंडू आणि 45 धावसंख्येचं एक आव्हान पार पाडावं लागेल तेच म्हणजे खलास 3-2-1-4 संघाला. आणि बघा आमचे जवळचे मित्र मेघनाथ दादा चौधरी आपण देखील यायचं मंचावर. वैयक्तिक पहिल्यांदा संघासाठी पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर साहिल स्ट्राईक एंडला असेल रुचित नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज निखिल दोघांवर एक जबाबदारी असेल. 45 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान पार पाडायचं आहे. पहिल्या चेंडूवर आगास केलाय पहिल्या चेंडूवर लेट कट करण्याचा प्रयत्न पहिलाच चेंडू निर्धाव टाकलाय तोच म्हणजे साहिलने बॅकफूट लावून घेण्याचा प्रयत्न नक्कीच एक लेट कट करण्याचा प्रयत्न होता रुचितचा आणि हा चेंडू देखील सोडून दिले. हा चेंडू देखील निर्धाव चेंडू बघा सलगचे 2 चेंडू कुठल्याही प्रकारचा निर्धाव चेंडू खेळून चालणार नाहीये बघा. आता मात्र पंचांचे 2 ह्या समांतर आता मात्र वाईट चेंडू बघा 2 निर्धाव चेंडू त्यानंतर एक अवंतर चेंडू नक्कीच प्लस पॉईंट मिळवून देईल तोच म्हणजे खलास संघाला. बघा जेवढे अवंतर चेंडू येतील तेवढेच येऊ दे असे देखील म्हणतील त्यांचे खेळाडू आणि तेवढंच निर्धाव चेंडूला देखील चेअर केलं जाईल तेच म्हणजे पहिला आता मात्र एलिव्हेशन मिळालं आणि फलंदाज बाद झालाय. एक मोठा धक्का मैदान सोडावं लागेल तेच म्हणजे रुचितला ज्याच्याकडनं अपेक्षा होती त्यांनीच मात्र निराश केलाय. आता बघा आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले एक लेफ्ट हँड फलंदाज अमोल आलाय बघा. पहिलं षटक मार्ग असतं आणि पहिल्या षटकाचा विचार करता फक्त आणि फक्त 1 धाव आतापर्यंत खर्च केला आणि 3 चेंडू नक्कीच फेकले त्याच्यामध्ये एक फलंदाज नक्कीच बाद झाला आणि एक अवंतर रूपाची धाव आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय अमोल आलाय बघा. एक लेफ्ट आर्म फलंदाज स्ट्राईक केला असेल अमोल आणि पहिला चेंडू फेस करेल तो म्हणजे गोलंदाज साहिल याचा. पहिल्याच पहिल्या चेंडूवर आल्या पावली परतावं लागलंय तेच म्हणजे फलंदाज अमोलला बघा. तर बघा एक आता मात्र सिंगल स्वरूपाची एकदा बराच वेळानंतर धावसंख्येत झाली आहे वाढ बघा. एक अवंतर चेंडू त्यानंतर काय कमबॅक केलाय आणि बघा शेवटचा चेंडू बाकी आहे आणि निखिलला देखील मैदान सोडावं लागेल. निखिल देखील सांगते तू चल मी आया. मध्ये नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला गिरी 2 पहिलाच चेंडू अवंतर चेंडू टाकलाय नो +1. आता मात्र स्ट्राईक एंड असेल गिरी. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल तीच म्हणजे फलंदाज गिरीला विचार केला तर पूर्णपणे संघर्ष करताना दिसतोय तोच म्हणजे खलास 3-2-1-4 संघ आणि हा चेंडू देखील निर्धाव एक वेगवान एक्सप्रेस म्हणजेच दिवा एक्सप्रेस म्हणजे ओळख आहे
तोच गोलंदाजी मार्कवर आकाश गुरव. आता मात्र अकूट टप्प्यावर गोलंदाजी. तर सिंगल स्वरूपाचे एक धाव. सिंगलने कुठलाही फरक पडणार नाही आणि थोडीशी मिसफील्ड नक्कीच झाली आणि आलाय चौकार. बघा चौकार नक्कीच मिळालाय, संघर्षाचा चौकार मिळालाय आणि धावसंख्या झाली 12 धावसंख्या. धावफलक झाला एकूण आतापर्यंत विचार केला तर हा देखील आलाय चौकार. सलग 2 चेंडूवर 2 चौकार नक्कीच मावले. आता मात्र बॅटचा फेस ओपन केलाय बघा. धावसंख्या धावफलक झाली एकूण 13 धावा झाल्यात बघा. आणि आता मात्र फलंदाज झालाय बाद. यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय पूर्णपणे. वेगवान गोलंदाज म्हणजे जे ओळख आहे तेच प्रमाण आता मात्र दाखवत असताना मैदानात. आणि नवीन फलंदाज आदित्य पाटील मैदानात दाखल होतोय. धावसंख्या स्थिर तीच म्हणजे 13 धावा. आतापर्यंत 4 गडी नक्कीच बाद झालेत बघा. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले आदित्य. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू आणि षटक देखील संपलंय का? आता नक्कीच षटक देखील संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर फक्त 4 गडी बाद 13 धावा. आणि ह्यानंतर होणारा सामना असेल तोच म्हणजे बघा संघाने रेडी राहायचंय बघा. गावदेवी कोपर विपक्ष किंग भोईर. दोन्ही संघांचे कॅप्टन्स त्वरित मंचावर यायचे. गावदेवी कोपर विपक्ष किंग भोईर दोन्ही संघांचे कॅप्टन्स यायचे बघा. रिपोर्टिंग करायचं आपण. आणि तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राज. स्ट्राईक एंडला गिरी. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न बघा. वारंवार स्टेप आउट करण्याचा प्रयत्न नक्कीच करतात पण मात्र चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नीट दिसत नाहीये बघा. गावदेवी कोपर किंग भोईर. आणि बघा माझी विनंती आहे बघा विनंती म्हणजे योगेंद्र दादाला की आपल्याच हस्ते आपण या सामन्याची नक्कीच नाणेफेकी करायची बघा. बघा नक्कीच दादांच्याच हस्ते आपण टॉस देखील संपन्न करू. नाही आता मात्र पूर्णपणे सामना झुकलाय बघा. तोच म्हणजे श्री 11 संघासमोर. विचार केला तर पहिला चेंडू बसून बॅकफुटला टाकण्याचं काम नक्कीच केलं होतं त्यांच्या गोलंदाजाने. आता मात्र चेक. थँक्यू सो मच. चला इथे आता मुख्य व्यासपीठावरती दादा उपस्थित आहेत. युवा मोर्चा भाजप कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष सचिव आहेत आणि त्यांचा देखील आपण इथे यथोचित सन्मान करत आहोत. तर विशाल दादा आपल्याला विनंती आहे आपण या व्यासपीठावरती दादांचा इथे यथोचित आपण सन्मान करणार आहोत. थँक्यू सो मच दादा आल्याबद्दल आणि येऊन आमच्या या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल मंडळ आपलं मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू सो मच. आपण ही जी भेट दिलीत आणि नक्कीच विशेष म्हणजे दादा अनेक जण आता सध्या तरी भाजप म्हटलं की काय भाजप म्हटलं की ना 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि त्याचं युवा नेतृत्व ज्यांच्या खांद्यावरती आहे असे आपल्यासोबत आहेत योगेंद्र जयश्री यशवंत भोईर साहेब. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि विशेष गोष्ट म्हणजे दादा प्रथमच मी असे नेते पाहत आहोत जे अगदी आपल्या नावापुढे आपल्या आईचा उल्लेख करतात त्यानंतर आपल्या वडिलांचा उल्लेख करतात आणि